नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपण बायोसीड या कंपनीची 6001 व्हेरायटी कपास पाहणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तेव्हा या व्हेरायटीच्या संदर्भात या वर्षाच्या हवामानाच्या अनुसरून आणि जास्त पावसाचा विचार जर केला तर खरोखर शेतकऱ्यांच्या हिताची एक व्हेरायटी वाटते असं मला स्वतःला वाटून राहिलेलं आहे. कारण आजच्या कंडिशनला या प्लॉटला कोण्याही झाडाला बघितलं तर सरासरी 40 बोंडाची निघते आणि इतर वाहनामध्ये आम्ही आज पाहत आहोत. मी पण एक शेतकरीच आहो, परंतु याच्यापेक्षा माझ्या कपाशीची ग्रोथ जास्त झाली, परंतु 10 ते 12चं रेंज आहे माझ्या कपाशीला. म्हणून शेतकऱ्यांनी जिकडं उत्पादन जास्त मिळेल अशा व्हेरायटीकडे खरोखर वळलं पाहिजे. पण व्हेरायटी निवडताना असे प्लॉट जर आपल्या लक्षात आले तर आपण हे वाण लक्षात ठेवून आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या मतानंच बियाणं निवडलं पाहिजे. हे आजच्या या मालाच्या कंडिशनवरून मला सांगायचं आहे. याची बोल साईज कशी आहे? आणि माझ्या माहितीप्रमाणे जे बोंडाची साईज आहे हे साधारणतः 6.5-7 ग्रॅमचं असू शकते आणि 6.5-7 ग्रॅमचं कापूस बोंड असेल म्हणजे एकरी आजच्या कंडिशनला हे 12 क्विंटलचं उत्पादन येणेच आहे. आणि जर यांनी जर सरास थोडंसं अजून जर लक्ष दिलं आणि जर व्हेरायटीचं क्वालिटी कायम ठेवली तर यांना 15 क्विंटलचं उत्पादन एकरी येणे शक्य आहे. तुम्हाला काय वाटते काका? तुम्हाला कसं वाटते बायोसीड 6000? बरं आहे. चांगला आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना कसं वाटते 6000 आहे? चांगला आहे ना. कारण यावर्षी कसं झालं का सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की